नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहर्षाचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्या क्लासेसचा 8वा दिवस आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपले 153 सबस्क्रायबर्स आज पूर्ण झालेले आहेत। मैत्रिणींनो, तुम्ही आतापर्यंत जसा प्रतिसाद दिलात तसाच इथून पुढेही प्रतिसाद देत राहा, कारण की आपले व्हिडिओ अशा महिलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे ज्या महिलांना आरीवर्कची क्लासेस करण्याची इच्छा तर आहे, परंतु त्यांना काही ना काही कारणांमुळे घराबाहेर पडता येत नाही। अशा महिलांपर्यंत आपले व्हिडिओ हे पोहोचले पाहिजेत, म्हणून यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न सुरू ठेवा। मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी बनवायची ते बघितले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या साईजमध्ये शेपमध्ये चेन स्टिच कशी बनवायची, आकार कसा वळवायचा ते आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता की मी चौकोन बनवण्यास सुरुवात केलेली आहे। अशा पद्धतीने बरोबर रेषेवर आपल्याला चेन स्टिच घेत जायचं आहे। आपण जी रेषा आखून घेतलेली आहे बरोबर त्या रेषेवर आपल्याला सरळ सरळ जायचे आहे। अशा पद्धतीने आपण या चौकोनाच्या अँगल साइडला आलेलो आहोत। मग आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याला इथे एक छोटी अजून चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मग पुन्हा लॉंग स्टिच घ्यायला चालू करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला इथे बघा व्यवस्थित असा अँगल मिळालेला आहे चौकोनाचा। आपण पुन्हा एकदा बघूयात। हे बघा, पुन्हा एकदा आपण अँगलला आलेलो आहोत आणि त्यानंतर इथं जेव्हा 90 डिग्रीचा असा अँगल येतो तेव्हा आपल्याला इथे एक छोटीशी अजून बारीकशी चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला लॉंग मध्ये पुन्हा सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला पुढे पुढे चेन स्टिच बनवत जायचं आहे। पुन्हा एकदा आपण 90 डिग्री अँगलला आलेलो आहोत। हे बघा, हा 90 डिग्रीचा अँगल आहे। इथे आपल्याला बारीक अशी चेन स्टिच टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा
अशा पद्धतीने पुढे जायचे आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपला चौकोन अशा पद्धतीने पूर्ण झालेला आहे। आता आपण सर्कल बनवायला घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता की मी हा गोल बनवण्यासाठी घेतलेला आहे। गोल आकार बनवताना आपल्याला फक्त असेच गोल 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 जी रेषा आखली आहे आपल्याला गोल काढण्यासाठी, त्या रेषेवर फक्त आपल्याला चेन स्टिच बनवत अशा पद्धतीने जायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता मी कसा आकार हात माझा वळवत आहे आणि त्यानंतर बरोबर जे गोल आखून घेतला आहे मी त्या गोलावर बरोबर माझा हात सुद्धा वळवत आहे। आपल्याला दोनही हातांचं काम चालू ठेवायचं आहे। वरच्या हाताने आपल्याला सुई वरती घ्यायची आहे, सुई बरोबर धागा वरती घ्यायचा आहे। तर चैन पूर्ण झाल्यानंतर खालच्या हाताने सुद्धा धागा खाली ओढायचा आहे। त्याप्रमाणे जेव्हा आपण सुई खाली नेऊ तेव्हा आपल्याला खालच्या हाताने बरोबर सुईमध्ये धागा अडकवायचा आहे। तुम्ही सुद्धा अशी प्रॅक्टिस करत जा मैत्रिणींनो। आणि मला एक सांगायचं आहे, हा गोल बनवता बनवता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्या चॅनलला 150 सबस्क्रायबर्स प्लस 3 सबस्क्रायबर्स वरती पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 153 झालेले आहेत पूर्ण। आपल्या चॅनलला मिळत असलेला प्रतिसाद बघून मला खरंच खूप छान वाटत आहे की मी जे शिकवत आहे त्याबद्दल महिलांना, माझ्या मैत्रिणींना जाणून घेण्यात रस आहे आणि शिकण्यासही त्या उत्सुक आहेत। परंतु एक सांगावंसं वाटतं की मी जे काही शिकवत आहे ते तुम्हाला कसे वाटत आहे, शिकताना समजत आहे की नाही, तसेच याच्यात काही समजले नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की कळवू शकता। मी त्याचं समाधान पुढच्या व्हिडिओमध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर तुम्ही असाच प्रतिसाद मला पुढेही देत राहाल अशी मी अपेक्षा करते। आणि आपले सबस्क्रायबर्स तर वाढत जातील, पण फक्त सबस्क्रायबर्स वाढून उपयोग नाही, तर ही माहिती तुमच्यापर्यंत किंवा ज्यांना खरी गरज आहे त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। म्हणजे मला त्यात आनंद आहे की ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे आणि ह्या व्हिडिओमधून 2 पैसे कमावता यावेत किंवा ज्या महिलांना 2 पैसे कमावता येतील त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर मला त्यातून जास्त आनंद होईल। तर तुम्ही इथे बघू शकता की आपले चौकोन आणि गोल हे दोनही आकार तयार झालेले आहेत। आता आपण त्रिकोण बनवायला
घेऊयात. मैत्रिणींनो, माझ्याकडून हा शेप थोडासा जाड झालेला आहे. पेन्सिलचं टोक थोडंसं मोठं असल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं आणि अचानक तो आकार काढला तर ती पेन्सिल जाड झाली आहे. पण जाऊ द्या, काही हरकत नाही, शिकवण्यासाठीच आहे हे. कुणाचं ब्लाऊज वगैरे नाही, त्यामुळे कधी कधी आपल्याकडून ही चुका होतात. आपण इथे फक्त शेप देताना चेन स्टिच कशी वळवायची, चेन कशी वळवायची ते बघत आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की ट्रायंगल आपला चालू आहे आणि इथे आपल्याला वळवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी मगाशी चौकोनामध्ये जसे वळवलं होतं, इथे छोटीशी एक स्टिच घेऊन आधी त्यानंतर आपल्याला पुढे जायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे आकार बनवायचे आहेत. तुम्ही सुद्धा या शेपची साईजची प्रॅक्टिस करा आणि मला नक्की कळवा. तुम्हाला काही अडचण आल्यास मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपला त्रिकोण सुद्धा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली होती तिथेच एक स्टिच घेतलेली आहे. आपला बरोबर गोल आकार त्रिकोण आकार येण्यासाठी. हे बघा, आणि अशा प्रकारे नॉट सुद्धा मारून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपले त्रिकोण, चौकोन आणि गोल असे तीनही शेप बनवून झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस सुरू ठेवा. धन्यवाद.